आज सकाळपासूनच अर्चनाचा सगळा वेळ स्वयंपाकघरात जात होता. तशी ती मनातून खट्टू होती, पण चेहऱ्यावर काही दाखवत नव्हती. उद्या रक्षाबंधन आणि सासूबाईचे 2 भाऊ, नवऱ्याची एक सख्खी बहीण असे सगळे येणार होते. दरवेळेस रक्षाबंधन यांच्याकडेच असतं आणि दरवेळी अर्चना सगळ्यांच्या अगत्याने करते. तसंच आजही ती करत होती. पण राहून राहून आई आणि भावाची खूपच आठवण येत होती. ते आले असते तर किती बरं झालं असतं बरं, असा विचार तिच्या मनात आला खरा. आणि तेवढ्यातच सासूबाईंनी जोराची हाक मारली. अगं अर्चना, येतेस ना गं? काय बाई, ह्यांना मनातलं वाचता येतं की काय, असं मनाशी म्हणतच डोळ्यांच्या कडांशी आलेलं पाणी पुसून ती लगेचच पोचली सासूबाईंच्या खोलीत. अगं मी काय म्हणते, ही तुझी पैठणी आहे ना जांभळ्या रंगाची, ती मी नेसते उद्या. रोल प्रेस करून आणले आहेस ना गं? अर्चना विचारात पडली. ही साडी खरं तर आईने मला दिलेली. उद्या तिला नेमकी हीच साडी नेसावीशी वाटत होती. निदान साडीच्या रूपात तरी माहेर जवळ असल्याचा भास होईल. पण सासूबाईंना नकार कसा देणार, या द्वंद्वामध्ये ती अडकली. तिचं काहीच उत्तर नाही बघून सासूबाई पुन्हा विचारत्या झाल्या. काय गं, काय विचार करतेस? विचारते मी, इस्त्री करून आणलीस का? आता मी न नेसावी तुझी साडी असं वाटते का तुला? त्यावर लगेचच अर्चना म्हणाली, नाही हो आई, नेसा ना तुम्ही ही साडी, छान दिसेल तुम्हाला आणि त्यावर छानसा मोत्याचा सर पण घाला. अर्चनाचे पुढचे शब्द ऐकायच्या आता सासूबाईंनी लगेच साडी घेतली आणि त्या गेल्या पण. थोड्या वेळानंतर अर्चना कामातून मोकळी झाली. दुपारची वामकुक्षी घेण्याची सर्वांची वेळ असल्याचे तिचा काय तो स्वतःचा वेळ असायचा. आपल्या खोलीत दिवाणावर बसून ती विचार करायला लागली. उद्या रक्षाबंधन. सासूबाई, चिराग सगळ्यांचे भाऊ बहीण येणार आहेत. सासरे पण त्यांच्या बहिणीकडे जाणार आहेत. पण कुणालाच मला विचारावंसं वाटलं नाही की तुझाही सक्का मोठा भाऊ आहे तर त्यालाही बोलव ना, तुमचेही रक्षाबंधन होऊन जाऊ देत. खरं तर हे सासूबाईंनी आणि चिरागने दोघांनी सांगायला हवं. पण गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या दिवशी रक्षाबंधन असं माझं आणि दादाचं झालंच नाही. कायम आपलं मागून पुढून कधी भेटलो की भाऊबीज आणि रक्षाबंधन करून घ्यायचं. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही मन खूप तुटत होतं. आज दादाची खूप आठवण येते. मागच्या वेळेस भेटला होता ना, तेव्हा म्हणाला होता, ठके, पुढच्या वर्षी रक्षाबंधन त्याच दिवशी करूयात. हे असं कधीही करण्यात मजा नाही गं. पण संसारातल्या व्यापापुढे दोघांनाही शक्य होत नव्हतं. बाबा बेडरीडनं आल्याने बाबांचे खूप करावे लागते त्याला. दादा वहिनी दोघेही स्वभावाने खूप छान आहेत. आई बाबांचं सगळं अगदी मनापासून करतात. पण आमच्याकडे सासूबाई मात्र माझ्यावर रुष्ट आहेत. आम्ही बरेच प्रयत्न करूनही घरात पाळणं हलत नाही, म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे. मला मात्र त्यांचा राग नाही, उलट वाईट वाटतं की मी त्यांना नातवंड देऊ शकत नाही. लग्नाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना मात्र लग्न झाल्यावर लगेचच नातवंड हवं होतं. तसं त्या सतत बोलूनही दाखवायच्या. त्यामुळे अगदी वर्ष होत नाही तो त्यांचं माझ्यासोबत वागणं बदललं होतं. मला कळतं पण मी दुर्लक्ष करते. पण त्यांचे हे वागणं कधीकधी खूप मनाला लागतं. भाऊ आहे जवळच तरी त्या कधीही म्हणत नाहीत, विकासला बोलाव आपल्याकडे, तुमचं रक्षाबंधन होऊ दे. मी सगळं मनापासून करते ह्यांच्यासाठी, पण तरीही त्यांना माझं कधी गोड कौतुक करावं वाटत नाही. चिराग मात्र माझ्या बाजूने असतो. अप्रत्यक्षपणे मला पाठिंबाच देत असतो. तोच तर माझ्या वाळवंटी आयुष्यातला पाण्याचा जलाशय आहे. उठा अर्चना बाई, चला. काही झालं तरी आणि डोळ्यात आसू आले तरी ओठावर हसू असायलाच हवं, ही आपल्या आईची शिकवण आहे. ती विसरून कशी चालेल बरं, असं म्हणून अर्चना कामाला लागते. रात्री चिराग आल्यावर तो तिची सगळी लगबग बघत असतो. कपाटात काहीतरी खुडबुड करत असलेली ती त्याच्या नजरेतून सुटतच नाही. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने चिराग सारखा तिच्या मागे मागे असतो. सगळं आवरून झाल्यावर ती तयार व्हायला खोलीत येते तेव्हा तोही येतो. काय मग राणी सरकार, आज काय घालणार की नेसणार? ती मागे वळून बघते आणि म्हणते, असं काय विचारतोयस? वंसा आणि मामा येत आहेत म्हटल्यावर साडीच नेसणार ना. तो हलका हसूनच म्हणतो, हो ना, तेच म्हणतो मी. असं कर, ही साडी नेस, मस्त दिसते तुला.
त्याने काढलेली साडी पाहून अर्चना 12 वर्ष मागे जाऊन पोचली. लग्न ठरलं म्हणून जमेल अशी दादा वहिनीने तिला ही साधीशीच साडी दिली होती. तसा पैशांचा प्रश्न नव्हता. त्यात असलेला प्रेमाचा ओलावा तिला आजही प्रफुल्लित करून गेला. आणि तिचा खुललेला चेहरा पाहून चिराग पण सुखावला. तुला कसं कळलं मला ही साडी नेसायची होती ते? असं तिने विचारताच तो म्हणाला, तर मलाच कळणार ना तुला काय हवं ते. हे तर काहीच नाही. आगे आगे देखो होता है क्या. असं म्हणून तो तिच्या जवळ यायला लागला. तसा तिने मानेला हळूच हिसका देत म्हटलं, ए जावट, आज व्हॅलेंटाईन डे नाही आहे, रक्षाबंधन आहे. असं म्हणून ती लाजत तिथून निघून गेली. त्यानंतर सगळ्यांचं रक्षाबंधन झालं. जेवणं झाली. सगळे वामकुशी घ्यायला आडवे पडले आणि चिराग म्हणाला, अर्चू चल, आपल्याला कुठेतरी जायचं आहे. साडी नको सोडू, जरा केसांवर कंगवा फिरव, मग आपण निघू लगेच. आई झोपायच्या आत अर्चना थोडी त्रासली. चिराग काय रे, आधी का नाही सांगितलं? कंटाळा आलाय मला. कालपासून काम करून खूप दमले मी. असं करूया, मी थोडीशी विश्रांती घेते, मग निघूया. कसं? चिराग म्हणाला, नाही नाही, आता नाही थांबायचं. त्यापेक्षा आल्यावर पड आडवी. जास्त वेळ नाही लागणार आपल्याला आणि तेवढा वेळ पण नाही आहे आपल्याकडे. चल चल, मी आईला सांगून येतो. तो आईच्या खोलीत गेला. आई, आम्ही दोघे जरा बाहेर जाऊन येतो. त्यावर आई थोडी खेकसली. अरे आता कुठे? दुपारी? सणाचं कुठे चाललात आता? काही नाही, घरात बसा, बघू. मग चिरागने कसं बसं आईला पटवलं आणि चिराग व अर्चना दोघे निघाली. गाडी त्यांच्या दुसऱ्या घराच्या दिशेने पळत असलेली बघून अर्चना म्हणाली, अरे आपल्या रिकाम्या घरी कुठे चाललोय आपण? तिथे काय आहे आता? तुझं नाही काही कळत मला चिराग. त्यावर चिराग म्हणाला, थांब जरा, कळेलच थोड्या वेळात. थोड्या वेळाने गाडी त्यांच्या दुसऱ्या घरापाशी थांबली. दोघे दाराशी आले आणि चिरागने बेल वाजवली. त्यावर चिडून अर्चना म्हणाली, चिराग काय मस्करी लावली आहेस रे? बेल कसली वाजवतोयस? चावीने दार उघड की. असं म्हणत असतानाच दार उघडलं गेलं आणि समोर पाहते तर काय, तिचा दादा, वहिनी आणि आई दारात उभे होते. तिच्या स्वागताला हे पाहून अर्चना अवाक झाली. तिच्या एका डोळ्यात हसू अशी विचित्र अवस्था तिची झाली होती. दादा तू? अरे काय रे, असं अचानक? मला सांगायचं तरी. त्यावर आई म्हणाली, टके, अगं ही सगळी कल्पना चिरागरावांचीच आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला इथे यायला. गुणाचा आहे ग माझा जावई. अर्चना चिरागकडे बघतच राहिली. चिराग म्हणाला, राणी सरकार, अहो आधी सांगितलं असतं तर मग तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला टिपता कसा आला असता बरं? असं म्हणताना रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण जाते भावाकडे राखी बांधायला. बघ तशीच तू आलीस की नाही? अगं गेली 12 वर्ष आमच्या सगळ्यांचं रक्षाबंधन तू खूप आनंदाने करतेस. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून करतेस. मनात असूनही मी काही करू शकत नव्हतो. पण मागच्या वेळी दादाने तुला प्रॉमिस दिलं आणि त्यानंतर आपलं हे घर झालं. तेव्हाच ठरवलं सगळ्यांना इथे घेऊन यायचं. आईचा विरोध डावलण्याची कुवत माझ्यात नाही, हे तर तुला माहीतच आहे. पण मग हेही चांगलं आहे की तुला आनंद आणि तुमच्या सगळ्यांमध्ये मला आनंद. यावर्षी 12 वर्षांनी तुमचं छानसं रक्षाबंधन होऊन जाऊ दे. ही बघ मी सगळी तयारी केली आहे. तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? अगं पण कालचा तुझा पडलेला चेहरा, कपाटात चाललेली खुडबुड, तुझी आवडती साडी आईने नेसली म्हणून तुझ्या आतल्या आत होणारी घुसमट, हे सगळं मला खूप काही सांगत होतं. म्हणून तर मग हा पर्याय निवडला ज्याने सगळ्यांनाच आनंद मिळेल. तिकडे आई खुश, इकडे आपण सगळे. चल आता पटकन आवर, नाहीतर तिकडे जगदंबीचा अवतार धारण होईल. हे सगळं ऐकून सगळे गालातल्या गालात हसायलाच लागले. अर्चना खूप खुश होती. चिरागने काढलेला हा पर्यायही तितकासा वाईट नव्हता. शेवटी काय भाव बहिणींची याची डोळा, मनाजोगी भेट आणि त्यातला ओलावा, नटखटपणा जपणं महत्त्वाचं. तिला चिरागचं खूप कौतुक वाटत होतं आणि भाऊ भेटल्याचा आनंदही. नंतर रक्षाबंधनही छान पार पडलं आणि यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाच्या हातावर सासूबाईंना न जुमानता राखी दादाच्या हातावर विराजमान झाली. अजून काय हवं होतं बहीण आणि भावाला? तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.